नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच 3 दिवसापूर्वी NBEMS यांच्याकडून PCI मार्फत जी काही एक्झिट एक्झाम घेतली जाणार आहे त्या संदर्भातलं एक नोटिफिकेशन आलं आणि हे नोटिफिकेशन आल्यानंतर विद्यार्थी तसेच कॉलेजचे जे काही शिक्षक आहेत म्हणजे सर्वच जण गोंधळात पडले का. तर एक तर त्यांनी एका सर्क्युलरमध्ये लेटेस्ट सर्क्युलरमध्ये सांगितलेलं होतं PCI ने की एक पेपर होईल. त्यानंतर आता मात्र NBEMS म्हणतं 3 पेपर होईल. बरं, याच्या पुढचा कहर हा की यांनी फी किती ठेवली एक्झामची? 5,900 रुपये इतकी फी ठेवली आणि त्यामध्ये काही रूल ठेवलेत, जसं की एकदा फॉर्म भरला तो कॅन्सल झाला तर फी परत मिळणार नाही आणि अशा अनेक जाचकाठी यामध्ये आहेत. बरं, ही फी जी आहे 5,900 ही कुठल्याच विद्यार्थ्याला परवडणार नाही. गव्हर्नमेंट कॉलेजला जर एखाद्या विद्यार्थ्याने डिप्लोमा केला असेल तर तिथे त्याची 2 वर्षाची फी फी देखील एवढी जास्त नाही आणि महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल देखील त्यांच्या रजिस्ट्रेशनसाठी 30 वर्षासाठी रजिस्ट्रेशनचे 2675 घेतं. मग ही 5,900 फी कुठेतरी खूप जास्त आहे, जी कुठल्याच विद्यार्थ्याला परवडणार नाहीये. तर याच विषयावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या मनातल्या शंका सॉल्व्ह करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रवीण जावळे सर, जे की एक सिनियर फॅकल्टी आहेत भारती विद्यापीठ या ठिकाणी. ते सिनियर फॅकल्टी आहेत, 20 वर्षांहून अधिक त्यांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. त्यांचं स्वतःचं एक्झिट एक्झाम वरती एक बुक आहे निराली प्रकाशनकडून आणि या एक्झिट एक्झाम संदर्भात त्यांनी आता नुकतंच काही दिवसांपूर्वी आपले जे MSBT आहे यांच्या मार्फत एक मोठा वेबिनार ठेवलेला, ज्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना या एक्झिट एक्झाम संदर्भात मार्गदर्शन केलेलं. तर प्रवीण जावळे सरांकडून जे काही या संदर्भात मार्गदर्शन आहे, विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं आंदोलन करायचं, विद्यार्थ्यांनी नेहमी विचारले जाणारे जे प्रश्न असतात, अशा सगळ्या गोष्टींना आपण नोटीस करणार आहोत. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर तुमची पुन्हा ओळख करून देण्याची आवश्यकता नाही, कारण 2 वेळा तुम्ही इथं येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये एक्झिट एक्झाम संदर्भात तुम्ही केलेलं मार्गदर्शन त्यांना खरंच खूप मोलाचं ठरलेलं आहे. तर सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. नक्कीच धन्यवाद आशिष. पुन्हा एकदा तुम्हाला एक महत्वाच्या विषयावरती आज बोलायला किंवा संवाद साधायला बोलवलंस. आम्ही फार्मासिस्ट या युट्यूब चॅनलवरती फार अत्यंत तळमळीने तू फार्मसी प्रोफेशन वरती अनेक वर्ष बोलत राहतोस आणि खरोखर तुझं कौतुक आहे की फार्मसीच्या विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाचं मार्गदर्शन या तुझ्या चॅनलच्या माध्यमातून होतंय. तर आज देखील आपण एक्झिटच्या संदर्भामध्ये जे काही खरेच प्रश्न आहेत किंवा विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत त्यावरती मुळात आपण नक्कीच संवाद साधूया. सर, याच विषयाला अनुसरून माझा पहिला प्रश्न आहे. एक तर फी ही जी काही 5,900 रुपये ठेवलेली आहे ती, दुसरी गोष्ट पेपर 3 होणार आहेत, नंबर ऑफ सब्जेक्ट पण या ठिकाणी काहीतरी इन्क्रीज केलेले आहेत. तर विद्यार्थी आता चिंतेत आहेत, तर विद्यार्थ्यांना पहिलं तुम्ही काय सांगा? नाही, नक्कीच. मुळात डिप्लोमा इन फार्मसीची एक्झिट एक्झामच्या बाबतीमध्ये खरं तर गेली 2-3 वर्ष झालं चर्चा सुरू आहे. कारण ही चर्चा होण्यामागे PCIच्याच जे काही परिपत्रक अनेक निर्माण झाली किंवा अनेक डिस्प्ले झाली, त्याच्यामध्ये फार गोंधळून टाकणारं वातावरण गेल्या 2-3 वर्षामध्ये एक्झिटच्या बाबतीमध्ये PCIने खरोखर केलेलं आहे, हे आपण इथं मान्य केलं पाहिजे. आणि या सगळ्या गोंधळून टाकलेल्या सर्क्युलर्स मध्ये जसं तू मगाशी उल्लेख केलास की एक पेपर्सच्या बाबतीमध्ये सर्क्युलर लेटेस्ट होतं आणि आता NBMS ने पुन्हा एकदा 3 पेपरचं सर्क्युलर टाकलेलं आहे किंवा नोटिफिकेशन आता फायनल आलेलं आहे. तर खरोखर या संदर्भामध्ये याच नोटिफिकेशन मध्ये जी काही फॉर्म फीचा जो प्रश्न विचारलास, 5,900 5,000 प्लस 900 रुपये GST, खरं तर ही फी खूप न परवडणारी अशी फी आहे विद्यार्थ्याच्या खिशाला. कारण डीफार्मचा माझा विद्यार्थी हा मुळात ग्रामीण भागातली संख्या जास्त आहे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमता नसलेल्यांची संख्या अधिक या कोर्ससाठी असते. मग अशा विद्यार्थ्याला काही आपण अनुदानित कॉलेजच्या फी जर बघितल्या तर अगदी ते 4,000 5,000 पासून ते 9,000 वर्षाच्या फी आहेत. आणि MSBTच्या जरी आपण परीक्षा फीचं आपण कम्पेअर केलं तर ते 500 ते 600 पर्यंत फी मॅक्झिमम आहेत. आणि अशा तुलनेमध्ये एक्झिटच्या परीक्षेकरिता जर 5,900 किंवा 6,000च्या आसपास फी असेल तर ते खरोखर विद्यार्थ्यांवरती एक अन्याय आहे. आर्थिकदृष्ट्या ते परवडण्यासारखं नाहीये. तर तू विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी आज आपले जे काही फार्मसी क्षेत्रामधले अनेक असोसिएशन्स आहेत, मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने APTI असेल, IPA असेल, नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन असेल, या सर्व असोसिएशनला मी आज आव्हान करतो की आपण सर्वांनी हा प्रश्न पोटतिडकीने विद्यार्थ्यांचा अन्याय किंवा विद्यार्थ्यांवरती ही काही जी अडचण निर्माण झालेली आहे ती दूर करण्यासाठी PCI समोर आपण तात्काळ मांडावा आणि ही फी कमीत कमी कशी करता येईल, कमीत कमी फी मध्ये विद्यार्थी कसा याच्यामध्ये परीक्षेमध्ये बसता येईल
यासाठी सर्वानुमते किंवा सर्वांनी एकत्र येऊन हा प्रश्न मिटवावा, जेणेकरून पीसीआयच्या माध्यमातून NBMS ला आपण त्या सूचना द्याव्यात आणि हा प्रश्न लवकरात लवकर मिटवावा, असं देखील आव्हान मी या सर्व आपल्या फार्मसी मधले जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना या निमित्ताने करतो. तर या ठिकाणी मी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे महाराष्ट्रातून जे मेंबर आहेत विजय पांडुरंग पाटील सर, जे की आपल्या MSPC ला पण सदस्य आहेत, तर त्यांच्या पुढे मी हा एक मुद्दा मांडलेला आहे. आता दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांनी स्वतः आंदोलन जर करायचं म्हटलं तर मला वाटतं की सध्याच्या तरी परिस्थितीत रस्त्यावर येण्याची आवश्यकता नाही, निवेदन वगैरे दिलं तर हरकत नाही. तर आजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी त्यांना सांगितलं की जवळ जर जिल्हाधिकारी कार्यालय असेल तर तिथं तुम्ही निवेदन द्या. याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी कॉलेजची या सगळ्या गोष्टींमध्ये मदत कशा पद्धतीनं घेता येईल, विद्यार्थ्याला कॉलेजची मदत कशी घेता येईल, विद्यार्थ्यानं त्याच्या संबंधित कॉलेजमध्ये काय सांगावं, कोणाशी अप्रोच करावं, किंवा तुम्ही या वेगवेगळ्या कॉलेजेसना, त्यांच्या प्रिन्सिपलना, संस्था चालकांना काय तुम्ही आवाहन कराल यामध्ये, त्यांनी कसं विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहावं. मला वाटतं काहीतरी नेटवर्क इश्यू आलाय सरांना. नेटवर्क इश्यू आलेला मला वाटतं, आवाज ब्रेक हा, झाला. तेच तुझं एकदम बंद झाला आवाज. आता आता आवाज आहे व्यवस्थित? हो, व्यवस्थित येतोय. ओके, ठीक आहे. आपलं तर मी दुसरा प्रश्न असा विचारला की आता या ठिकाणी विद्यार्थी स्वतःहून तर काहीतरी आंदोलन करतील, वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देतील, वेगवेगळ्या संस्था जसं की तुम्ही सांगितलं APTI असेल, नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन असेल, आणि वेगवेगळे लोक यामध्ये सोबत राहतील. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कॉलेजकडून कशा पद्धतीनं मदत घेता येईल विद्यार्थ्यांना, आणि सर्व कॉलेजेसना, संस्था चालकांना तुम्ही काय आवाहन कराल या परिस्थितीमध्ये, विद्यार्थ्यांशी त्यांनी कसं पाठीशी उभं राहिलं पाहिजे? नाही, नक्कीच. मला वाटतं डिप्लोमाच्या अनेक संस्था भारतामध्ये कार्यरत आहेत. अगदीच महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर जवळजवळ 650च्या आसपास डिप्लोमा फार्मसी संस्था महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. त्या प्रत्येक संस्था चालकांनी किंवा तिथल्या प्राचार्यांनी जरी थोडंसं लीड घेऊन याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने काही पावलं टाकून पीसीआयशी संपर्क केला किंवा या असोसिएशनच्या माध्यमातून संपर्क केला तरी देखील हा प्रश्न सुटू शकेल. किंवा विद्यार्थ्यांना एक अवेअरनेस करून किंवा फीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीचं सहकार्य करता येईल संस्थेच्या माध्यमातून, हे सुद्धा पावलं संस्था चालक किंवा महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने उचलू शकतात. ओके, ठीक आहे. थँक्यू सर. या ठिकाणी आणखीन एक मुद्दा उपस्थित होतो की एक्झिट एक्झाम संदर्भात जे काही जनजागृती व्हायला पाहिजे होती, नेमकी एक्झाम कोणाला द्यायची आहे, पेपर किती होणार, असे आता सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे डाऊट आहेत. तर ते आपण एक एक डाऊट घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहे की नेमकी ही एक्झिट एक्झाम कोणाला द्यावी लागणार आहे, त्यावर तर मार्गदर्शन. नाही, आत्ताच जर आपण NBMS इन्फॉर्मेशन बुलेटिन जर डिटेल आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट 31 जुलै 2024 पर्यंत हा पास लागलेला आहे, म्हणजे फर्स्ट इयर पास आहे, सेकंड इयर पास आहे, तर दोन्ही इयर पास असलेला 31 जुलै 2024च्या अगोदर लागलेला रिझल्ट, असेच विद्यार्थी या परीक्षेस पात्र आहेत. त्यामुळे अशाच विद्यार्थ्यांनी या परीक्षेस बसायचं आहे. बरेच विद्यार्थी प्रश्न विचारतात की सर माझं फर्स्ट इयरचं बॅकलॉग आहे पण सेकंड इयर क्लिअर आहे, मग मी पात्र आहे का? तर तुम्ही पात्र नाही. तर पुन्हा एकदा लक्षात ठेवा की आपलं 31 जुलै 2024 पर्यंत फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्हीही आपण पास असणं आवश्यक आहे, तरच आपण हा फॉर्म भरू शकता. दुसरा असा एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात वारंवार असतो, आता एक पेपर की 3 पेपर हे तर येणारा काळच सांगेल पुढच्या काळात काय निर्णय होतो. पण दुसरा महत्वाचा मुद्दा, या ठिकाणी एक्झामचे सेंटर हे विद्यार्थ्याच्या एरियानुसार भेटेल, त्याशिवाय त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, आणि विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेची तयारी नेमकी कशी करायची राहिलेल्या कमी वेळामध्ये, यावर थोडंसं मार्गदर्शन. नाही, नक्कीच हे खूप महत्वाचे प्रश्न आशिष तू विचारलेले आहेत. मुळात एक्झाम सेंटरच्या संदर्भामध्ये आजच्या घडीला जे काही माहिती दिली आहे NBMS-नं, त्यामध्ये महाराष्ट्रातील 19 सेंटर्स तिथं दिलेले आहेत, ज्याला आपण टेस्ट सेंटर म्हणूया किंवा एक्झामिनेशन सेंटर असं म्हणूया. तर 19 शहरं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे किंवा त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. तर मित्रांना एकच सूचना आहे की आपण जितक्या जास्तीत लवकर हा फॉर्म भराल तितकं ते तुम्हाला जवळचे सेंटर्स उपलब्ध होतील. कारण NBMS-नं त्या सेंटर्सची काही कॅपॅसिटी ठरलेली आहे, ज्याची माहिती त्यांच्याकडेच ती उपलब्ध असते, ती कॉन्फिडेन्शियल असते. परंतु ती कॅपॅसिटी संपली की तुम्हाला नियर बायचं ऑप्शन निवडावं लागेल.
आणि नियर बायचं ही जर ऑप्शन कॅपॅसिटी फुल झाली असेल तर तुम्हाला शेजारच्या राज्यामधलं सेंटर्स निवडावं लागेल. त्यामुळे शक्यतो आपण एक काळजी घेतली पाहिजे की लवकरात लवकर फॉर्म प्रक्रिया ही भरली पाहिजे. अत्यंत काळजीपूर्वक फॉर्म भरला पाहिजे. फार घाई पण करता कामा नये. फक्त आपला जो फीचा मुद्दा आहे तो थोडासा क्लिअर होईपर्यंत वेट अँड वॉच करा. लवकर म्हणजे आज किंवा उद्याच भरा असं मी म्हणणार नाही, परंतु जे काही आपले बेसिक शंका आहेत त्या क्लिअर झाल्यानंतर मात्र आपण लवकरात लवकर हा फॉर्म भरणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला नमूद सेंटर किंवा आपल्या जवळचं सेंटर आपल्याला मिळेल. आता साधारणतः आपण नोटिफिकेशन पाहिलं तर 19 सेंटर्स महाराष्ट्रामधले त्याच्यामध्ये आहेत. कदाचित त्याच्यामध्ये पुढे मागे काही ऍड पण होऊ शकतात. तर ते आपण थोडंसं कदाचित सर जे मला काही वाटतं की हा एक्झाम सेंटरचा मुद्दा धरून पण विद्यार्थ्यांनी निवेदनामध्ये ऍड करणं गरजेचं आहे. ज्या हो, ठिकाणी गरजेचं आहे. महाराष्ट्र, मी घेऊ शकतो ना. एवढं मोठं महाराष्ट्र राज्य जिथे 36 जिल्हे आहेत, ऍटलिस्ट प्रत्येक हो, जिल्ह्यामध्ये एक सेंटर असायला पाहिजे होतं. आणि तुम्ही जर 3 पेपर ठेवता तर मग 3 दिवस विद्यार्थी राहणार कुठे? बरोबर बरोबर. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे सेंटरच्या बाबतीमध्ये. आता तुझा जो दुसरा याला जोडून प्रश्न होता तो मला वाटतं पेपरच्या बाबतीमध्ये, बरोबर ना? हम्म, हम्म, हम्म. आता याच्यामध्ये 3 पेपर या नोटिफिकेशन मध्ये दिलेले आहेत. पेपर 1, पेपर 2, पेपर 3. तिन्ही पेपर जे आहेत ते 150-150 मार्काचे आहेत. म्हणजे 150 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये एमसीक्यूज तुम्हाला विचारले जातील. आणि पुन्हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक पेपरमध्ये म्हणजे पेपर 1 मध्ये, पेपर 2 मध्ये आणि पेपर 3 मध्ये 3 सेक्शन्स आहेत. म्हणजे पेपर 1 मध्ये 3 सेक्शन, 2 मध्ये 3 आणि 3 मध्ये पण 3. ABC नावाचे सेक्शन्स. प्रत्येक सेक्शन हा 50 मार्क्सचा आहे आणि प्रत्येक सेक्शनला टाइम जो दिलेला आहे तो 1 तासाचा दिलेला आहे. तर अशा पद्धतीने एका सेक्शनला 50 क्वेश्चन्स असे मिळून 150 क्वेश्चन्स आणि टाइम आहे पूर्ण एका पेपरला 180 मिनिटाचा. म्हणजे साधारणतः 1.25 मिनिट तुम्हाला एका एमसीक्यू ला विचार करायला मिळतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, हे लक्षात ठेवा. हे एक चांगली म्हणजे फॉर्च्युनेटली तुमच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये जो काही टाइम स्लॉट दिलेला आहे तो टाइम स्लॉट एका सेक्शनला 1 तास. म्हणजे ए सेक्शन तुम्ही सुरुवातीला पेपर 1चा सुरू केला, तो ए सेक्शनचा 1 तास कंप्लीट झाला, भले तुमचे सगळे क्वेश्चन्स त्यातले कंप्लीट हो अथवा ना हो, 1 तास कंप्लीट झाला की ऑटोमॅटिकली बी सेक्शन सुरू होणार आहे. मग त्या बी सेक्शनचा 1 तास कंप्लीट झाला की ऑटोमॅटिकली सी सेक्शन सुरू होणार आहे. तर ही अशा पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. ऑनलाईन आहे. त्यामुळे काही व्यवस्थित थोडंसं वेळ देऊन जर आपण याचा अभ्यास केला, जसं मगाशी तू म्हटलं की याचा अभ्यास कसा केला पाहिजे, तर मुळात या परीक्षेसाठी आता उपलब्ध कालावधी फार कमी राहिलेला आहे. कारण 1 ते सव्वा महिना मॅक्झिमम शिल्लक आहे. या सव्वा महिन्यामध्ये खरं तर एक्झिट एक्झाम होणार की नाही, अनेक शंका कुशंका, अनेक संभ्रम अवस्थामध्ये लोक होती. तरी पण आम्ही वारंवार थोडंसं आमच्या पद्धतीने अवेअरनेस करत होतो. तर ज्या लोकांनी सुरुवातीपासून थोडंसं याच्यामध्ये गांभीर्याने अभ्यास केलेला आहे किंवा अजूनही काही लोकांनी केलेला नसेल, तर आता 1 सव्वा महिना सुद्धा पुरेसा वेळ आहे असं मी मानतो. थोडंसं प्लॅन करा, ते प्लॅन प्रॉपरली एक्झिक्यूट करा. आणि जे काही विषय आहेत नवीन ER प्रमाणे 11 विषय त्याच्यामध्ये नमूद आहेत. सिलेबस पण तोच आहे. तर थोडंसं आपण डे वाईज शेड्यूल बनवलं तर क्रमिक पुस्तकावरती भर द्या त्या सिलेबस प्रमाणे. आणि क्रमिक पुस्तकं वाचून झाल्यानंतर जे काही एमसीक्यू प्रॅक्टिससाठी पुस्तकं अवेलेबल मार्केटमध्ये आहेत त्याचा तुम्ही प्रॅक्टिससाठी उपयोग करून घ्या. आणि न बघता मला कितपत बरोबर येऊ शकतात याचं जर तुम्ही प्रॅक्टिस करत गेला तर नक्कीच तुमचा एक आत्मविश्वास या परीक्षा देण्यामध्ये वाढेल आणि ही परीक्षा तुम्ही सहजासहजी पास होऊ शकाल. एक्झिटच्या बाबतीत घाबरायचं काही कारण नाही. फार अवघड एक्झाम आहे असंही काही मांडण्याचं कारण नाही. तुम्ही जे फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये शिकला त्याचंच बेसिक असणार आहे, त्याचंच नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू असणार आहे. फक्त त्याचा टच तुम्हाला थोडासा 1 महिनाभरामध्ये द्यावा लागेल आणि एमसीक्यूची जास्तीत जास्त त्या पद्धतीने प्रॅक्टिस करावं लागेल. तर या पद्धतीने थोडासा वेळ आपल्याला नक्कीच आता द्यावा लागेल. आणि वेळ दिला तर मला वाटत नाही ही एक्झाम फार काही तुम्ही ताण घेऊन किंवा स्ट्रेस घेऊन किंवा पॅनिक मनामध्ये ठेवून द्यायची काही गरज नाही. तुम्ही सगळे पास होऊ शकता. फक्त थोडासा उपलब्ध वेळ जो आहे त्याला तुम्हाला युटिलाइज चांगल्या पद्धतीनं स्ट्रॅटेजीनं प्लॅन करून करावं लागेल. एक अतिशय महत्वाचा मुद्दा, खरं तर ज्या बॅचला ही एक्झिट एक्झाम लागू झालेली आहे त्या बॅच संदर्भात बोलायचं झालं तर एकतर यांचे ऍडमिशन पीसीआय मुळेच म्हणावं लागेल. कदाचित पीसीआय मुळे ऍडमिशन त्यावेळेस खूप उशिरा झाले. या बरोबर विद्यार्थ्यांचा सिलेबस वेळात पूर्ण करता आला नाही, यांना वन टाइम ऑपॉर्च्युनिटी देखील दिली गेली. तर बरोबर. ओटी अभ्यासक्रम होऊन गेला. पूर्ण झालेला नाही या विद्यार्थ्यांच्या बऱ्याच
समस्या आहेत. आणि ही एक्झिट एक्झाम आहे, कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही. म्हणजे काठिण्य पातळी अशा पद्धतीने असेल की तुम्हाला डिप्लोमाचं नॉलेज किती आहे हे चेक केलं जाईल. तर ह्या बरोबर. सगळ्या गोष्टींना धरून विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत हे थोडं सांगा. कारण मी नाही बघतोय आता ना सर, असे बरेच विद्यार्थी आहेत ना की एक्झिट एक्झाम द्यायला नको म्हणून डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म करू आणि मग फार्मसिस्ट रजिस्ट्रेशन करू, असंही करणारे बरेच विद्यार्थी आहेत. तर नाही थोडंसं बरोबर, मला. तू म्हणतो ते खरोखर बरोबर आहे, कारण प्रॅक्टिकली मुलं असं काही विचार करतात. परंतु बीफार्मला सुद्धा एक्झिट लावण्याचं पीसीआयचं धोरण कदाचित भविष्यामध्ये आहे. त्यामुळे तेही पळवाट तशी आपण न स्वीकारता आता आलेल्या परिस्थितीला सामोरं कसं जाता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. आणि तू म्हणतोस ते बरोबर आहे की यांना थोडासा फर्स्ट इयरला वेळ कमी मिळाला, मग त्यांना ते ओटीओ ऑपॉर्च्युनिटी एमएसबीटी ला द्यावी लागली. तर मुळात जरी तो वेळ तुम्हाला कमी मिळाला असेल तरी आता जे काही उपलब्ध सिलेबस या एक्झिट एक्झामसाठी आहे त्याच्यामधले काही तुम्ही की पॉइंट जरी केले, बेसिक गोष्टी जरी जरा वाचल्या, भले तुम्हाला पूर्ण सिलेबस तुम्हाला हाताळता नाही आला किंवा लक्षात नाही आला, तर की पॉइंट्स वरती जर भर दिला किंवा महत्वाचे जे काही चॅप्टर्स आहेत त्या याच्यामधले की त्याच्यावरती एमसीक्यूज विचारले जाऊ शकतात, ते थोडंसं तुम्ही तुमच्या फॅकल्टीला जाऊन भेटून जरा मार्गदर्शन घेतलं तर मला वाटतं त्याचा अधिक फायदा होईल. त्यामुळे कमी वेळेमध्ये जसं तुम्हाला फर्स्ट इयरलाही कमी वेळ मिळाला, आत्ताही तुम्हाला 1-1.25 महिना उपलब्ध आहेत, तर उपलब्ध वेळेमध्ये थोडंसं तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखून ते करावं लागेल. मार्केटमधली पुस्तकं केवळ रेफर करू नका. जसं आशिषनं मागाशी सांगितलं की सर तुम्ही तुमचंही एक्झिटचं पुस्तक आहे, माझं जरी पुस्तक असलं तरी माझं पुस्तक केवळ माझं पुस्तक वापरू नका किंवा इतर कोणत्याही लेखकाचं एमसीक्यू बेस्ड पुस्तक डायरेक्टली वापरू नका. थोडंसं क्रमिक पुस्तकांमधून जा, बेसिक कन्सेप्ट मधून जा. आणि जरी कमी थोडस वेळ असला थोडस तरी तोडतो थोडस तोडतो हा. सर. आता माझ्याजवळ तुमचं पुस्तक आहे. बरं तर बरं बाकीच्यांपेक्षा मी थोडस हे पुस्तक म्हणजे बाकी सर्व पुस्तकं मी बघितली. म्हणजे विद्यार्थी जेव्हा विचारतात की कुठलं पुस्तक वापरावं, बरोबर. तर मी हे पुस्तक खरंच म्हणजे मी आता ज्या कॉलेजमध्ये त्याच्या लायब्ररीमधून मला हे पुस्तक भेटलं. तर बरं. या पुस्तकामध्ये तुम्ही फक्त एमसीक्यू दिलेले नाहीत, तर प्रत्येक जो काही चॅप्टर आहे त्याच्यात सुरुवातीला डिटेल माहिती पण दिली. म्हणजे मला असं वाटतं की टेक्स्टबुक प्रत्येक विद्यार्थ्याला जर अवेलेबल होत नसेल, तर त्यावेळेस ह्या हम्म. पुस्तकात तुम्ही सुरुवातीला ती पण माहिती दिली तर चांगलं आहे. खरंच पुस्तक खूप चांगलं आहे. नाही थँक्यू. आता खरं तर हे माझ्या पुस्तकाबद्दल मी बोलणं म्हणजे ते योग्य नाही, परंतु नक्कीच एक की पॉइंट्स त्याच्यामध्ये ऍड आहेत ज्याच्यामध्ये आपण काही इम्पॉर्टंट गोष्टी त्या त्या चॅप्टर वाईज त्या त्या विषयांचे वाचू शकता. कारण नुसते एमसीक्यू याच्यामध्ये नाही, तर की पॉइंट्स म्हणजे महत्वाच्या गोष्टी त्या चॅप्टर मधल्या आणि त्याच्यावरती आधारित एमसीक्यू असं त्याच्यामध्ये ते नमूद आहे आशिष म्हटल्याप्रमाणे. तर तुम्ही अगदीच जे काही जे मुलं फास्ट ट्रॅकर आहेत म्हणजे इझिली ग्रास्प करू शकतात त्यांनी हे पुस्तक डायरेक्टली वापरायला तसं काही हरकत नाही. परंतु मी अश्युअर नाही देत की हे पुस्तक वाचलं म्हणजे तुम्हाला ते फार काही तुम्ही क्वालिफाय व्हाल किंवा हे अशी काही गॅरंटी नाहीये. क्रमिक पुस्तकं वाचलीच पाहिजे आणि मग तुमचं सर जेव्हा क्रमिक आत्ताच वर मुद्दा थोडं निघाला कॉन्फिडन्स की येईल. ही एक्झिट एक्झाम आहे. म्हणजे मगाशी खरं तर हा प्रश्न विचारायला मी विसरलो. जसं की जीपॅटच्या बाबतीत आपलं क्वालिफायचा क्रायटेरिया ठरतो, तर एक्झिट एक्झामच्या बरोबर. बाबतीत पास होण्यासाठी काय क्रायटेरिया नाही आहे? खूप आता खूप निगेटिव्ह खूप मार्किंग तर महत्वाचं, नाही? खूप महत्वाचं आहे. आता एक्झिट एक्झाम क्वालिफायला तुम्हाला 3 पेपर आहेत. 3 पेपरमध्ये एकाच वेळी 50% ही क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे. म्हणजे पेपर 1 मध्ये 50% पाहिजे, पेपर सेकंड मध्ये 50% पाहिजे आणि पेपर 3 मध्येही 50% पाहिजे. तिन्ही पेपरमध्ये एकाच वेळी 50% पाहिजे. म्हणजे असा विद्यार्थी म्हणेल की मला 2 विषयामध्ये 50% प्लस आहे आणि एकामध्ये 40% आहे, तर तुम्ही क्वालिफाय नाही हे लक्षात ठेवा. तुम्हाला पुन्हा एकदा एक्झाम द्यावी लागणार आहे. आणि मित्रांनो, हे लक्षात ठेवा, तुम्ही फार ताणात जाऊ नका. जरी तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय नाही झाला असा अनफॉर्च्युनेटली आपण समजूया, तरी तुम्हाला दुसरी संधी मार्च एप्रिलमध्ये येणार आहे. कारण 2 वेळा वर्षातून ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे पहिल्या परीक्षेमध्ये आपण अतोनात प्रयत्न तर कराच, परंतु प्रयत्नामध्ये जर यश नाही आलं तरी घाबरून जायचं काही कारण नाही. फेब्रुवारी मार्चमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला दुसऱ्यांदा संधी आहे. एवढंच की आपलं रजिस्ट्रेशन जे आता होणार होतं ते पुढे 3-4 महिने लांबेल, थोडंसं एवढाच तो पुढे. फरक आहे. त्यामुळे फार काही ताणामध्ये जाऊ नका. फक्त तयारी प्रामाणिकपणे करा. बरोबर. फक्त सर मला आता असं वाटतं की या फी संदर्भात काहीतरी पीसीआय आणि एनबीएमएस ने एकत्रित येऊन विचार करून फी थोडीशी कमी केली पाहिजे.
आणि खरंच नक्की. एक मागणी करतो मी विद्यार्थ्यांच्या वतीनं तुमच्याकडं, की तुम्ही जे काही वेगवेगळ्या बॉडीमध्ये जसं की एफपीटीआय असेल, नॅशनल फार्मसी वेलफेअर असेल, किंवा ज्या काही तुमच्या ओळखी आहेत, वेगवेगळे प्रिन्सिपलचे तुमचे युनियन असतील किंवा संघटना असतील, त्या सर्वांनी कृपा करून म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खरंच जे करता येईल ते केलं पाहिजे. कारण आता नाही, खरंच नक्कीच विद्यार्थी खूप आम्ही चिंतेत आहेत. नक्की फार हा महत्वाचा विषय आशिष तू आज मांडलेला आहे. तू मला ज्या पद्धतीने आवाहन केलं, नक्कीच मी याच्यामध्ये पुढाकार घेऊन अनेक असोसिएशनची स्वतः ऑलरेडी बोललेलो आहे. पुन्हा एकदा गती घेऊन याच्यामध्ये बोलेल आणि पीसीआयशीही डायरेक्टली कसं मंटू कुमार साहेबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करता येईल, तोही प्रयत्न आम्ही करतो. आणि त्या माध्यमातून NBMS ला ही फी कमीत कमी करण्याविषयी नक्कीच आमचा प्रयत्न राहील आणि त्याला नक्कीच यश येईल असंही मला वाटतं. त्यामुळं आपण थोडंसं वेट अँड वॉच करूया. ठीक आहे सर. म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीत तरी थोडे दिवस आपल्याला वाट पाहावी लागेल, फी कमी हा, होतीये का? काही काही दिवस वाट पाहावी. आपण आपल्या तऱ्हेनं प्रयत्न करू, त्याला यश मिळेल अशी आपण खात्री बाळगू. समजा इन केस विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक निगेटिव्हिटी राहते की सेम जीपॅटच्या बाबतीत पण हीच गोष्ट घडलेली, फी जास्त होती. ईमेल बरोबर वगैरे विद्यार्थ्यांनी केले पण फी काही कमी झाली नाही त्यावेळेस. पण मला असं वाटतं की डिप्लोमाची स्ट्रेंथ खूप मोठी आहे, नंबर ऑफ स्टुडंट जास्त आहेत आणि बरोबर सर्वांनी एकत्र आलं तर मला वाटत नाही की काही परत याला हे होईल. आपल्याला यश नाही. नक्की 100% मिळेल. नक्की नक्की आपण आपल्या परीने 100% प्रयत्न करू. आणि याच्यामध्ये यश मिळेल असंच आपण कॉन्फिडन्स ठेवूया. एक मला वाटतं पुढचे एक 5-6 दिवस किंवा आठवडाभर वाट बघूया याच्यामध्ये काय रिझल्ट येतो आणि मग मला वाटतं आपण त्या रिझल्टनुसार मग पुढे जाऊया. आणि काय परिस्थिती असेल किंवा विद्यार्थ्यांच्या काही शंका असतील तर त्यासाठी पुन्हा एकदा आम्ही नक्कीच तुमच्याकडे येऊ. म्हणजे काही नक्की जर नक्की डाऊट असतील. केव्हाही आत्ताच्या या तुझ्या युट्यूबच्या याच्यामध्ये काही मुलं जे पाहतायत त्यांच्या काही शंका असतील अजूनही, तर ते कमेंट तू घे. त्या कमेंट मला जरी सांगितल्या तर त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा सेशन घेऊया. म्हणजे आपला जो डिप्लोमा फार्मसीचा महाराष्ट्रातला विद्यार्थी आहे त्याची कुठलीही शंका राहता कामा नये. प्रत्येक शंकेचं निरसन करणं ही आपली जबाबदारी आहे आणि एक प्राध्यापक म्हणून, एक शिक्षक म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं हे माझं कर्तव्य आहे, की जेणेकरून त्याला या परीक्षेची भीती राहणार नाही आणि माझा विद्यार्थी, महाराष्ट्रातला माझा विद्यार्थी हा चांगल्या पद्धतीने ही एक्झामिनेशन चांगल्या आत्मविश्वासाने देऊ शकेल. या बाबतीमध्ये माझे प्रयत्न हे कायम राहतील. 24/7 मी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. शक्य असेल आशिष तिचं त्यांना माझा नंबर, व्हॉट्सअप नंबर देऊन ठेव. केव्हाही त्यांनी मेसेज केला तरी तात्काळ जरी मला रिप्लाय न देता आला तरी त्या विद्यार्थ्याला मी नक्कीच रिप्लाय देईल हे मात्र मी या निमित्ताने इथे सांगतो. नक्कीच तरी तर तुम्ही महाराष्ट्राचा उल्लेख केला, मला आवर्जून सांगावं लागेल. मागे जीपॅट संदर्भात ज्यावेळेस कॉपी केस झालेली त्यावेळेस पहिल्यांदा कुठून आवाज उठला असेल तर ते आपलं महाराष्ट्र राज्य होतं. आणि बरोबर. अतिशय म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत असेल आणि ते सर्व क्षेत्रात आपण नेहमीच चांगल्या गोष्टींसाठी नेहमीच आपण पुढाकार घेत असतो. त्यामुळं बरोबर. आपल्या महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरं तर सर, आपल्यांचे आभार मानायचे नसतात, त्यांच्या ऋणात राहायचं असतं. तुम्ही वेळात वेळ काढलात, आता एवढं बिझी शेड्यूल असून पण तुम्ही विद्यार्थ्यांसाठी वेळ काढलात त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप मनापासून आभार. नक्कीच आशिष, थँक्यू. पुन्हा एकदा तू बोलवलंस आणि खरं तर मला आभार मानण्याची गरज नाही कारण हे माझं हक्काचं व्यासपीठ आहे. कारण तू एकूणच फार्मसीच्या भल्यासाठी काम करतोयस. त्यामुळे या व्यासपीठावर मला तू केव्हाही बोलवलंस तरी मी कायम फार्मसीच्या भल्यासाठी तुझ्या या माध्यमातून मी उपलब्ध असणार आहे. धन्यवाद पुन्हा एकदा. थँक्यू सर. बाकी काही जर विद्यार्थ्यांच्या शंका असतील तर नक्कीच आपण पुन्हा एकदा लाईव्ह येऊ. येस येस, तू जेव्हा बोलवशील एक्झिटच्या बाबतीमध्ये तेव्हा मी कायम उपलब्ध आहे. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. ओके, सर्वांना शुभेच्छा आणि मुलांच्या जे काही प्रश्न आहेत ते नक्कीच सोडवण्याचा आशिषच्या माध्यमातून आम्ही सर्वजण प्रयत्न करू. धन्यवाद सर्व मुलांना.